नमस्कार. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 76वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतामध्ये उत्साहात पार पडत असतानाच देवनार पोलीस ठाणे येथेही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात, आनंदात व हर्षोल्लासात पार पडला. यावेळी विविध कवायतीचे प्रकार सादर करून देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित अली सय्यद यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण केला. या प्रसंगी सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होतेच, परंतु विभागातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा यावेळी स्वयंस्फूर्तीने हजर राहून देशाच्या प्रति आत्मीयता दाखवली. तर टाकूया यावरती एक नजर. जय श्रीमान परेड पर 27 ऑफिसर 70 अमलदार हाजिर है. परेड ध्वजारोहण समारोह के लिए तैयार है. आगे के लिए आदेश. परेड राष्ट्रीय दूत को सम्मान देगी. राष्ट्रीय सैल्यूट. सलामी शस्त्र. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. महाराष्ट्र सिविल टाइम में आप सबका स्वागत है। आज हम खड़े देवनार पुलिस चौकी में। आज 26 जनवरी का दिन है, बहुत ही धूमधाम से मनाया जा रहा है। हमारे यहाँ पे इस वक्त मौजूद है सीनियर साहब देवनार पुलिस स्टेशन के। सर, आज 26 जनवरी का दिन है, बहुत ही धूमधाम से मनाया जा रहा है, क्या कहेंगे आप? सभी देवनार वासियों को मैं प्रजासत्ताक दिन के निमित्त सबको शुभेच्छा देना चाहता हूँ। सर, नशा मुक्ति का अभियान चलाया जा रहा है, क्या प्रतिसाद मिल रहा है? माननीय सीपी सर, स्पेशल सीपी सर, जॉइंट सीपी सर, हमारे एडिशनल सीपी डॉक्टर महेश पाटिल सर, डीसीपी जोन 6 डवले सर और एसीपी सोनवणे सर, इनके मार्गदर्शन और सूचना के अनुसार, आदेश के अनुसार यहाँ देवनार में जो नशाबंदी मुक्त अभियान हमने शुरू किया है, उसमें जनता का प्रतिसाद बहुत अच्छा मिल रहा है और हमें अच्छी खबरें मिल रही है। सर, जनता को आप क्या संदेश देना चाहेंगे आज के दिन? हम जनता को यही कहना चाहेंगे कि प्रजासत्ताक दिन जो है वो खुशी से मनाइए, और जहाँ पर भी आपको कुछ गलत गतिविधि अगर दिखाई देती है, तुरंत पुलिस स्टेशन में आप उसकी सूचना दे सकते हो। जी धन्यवाद। गेली कित्येक वर्ष या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी ध्वजारोहण पार पडतोय. प्रजासत्ताक दिन म्हणा किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पार पडतो, आणि तुम्ही हिरिरीने यामध्ये सहभाग घेतात कित्येक वर्षापासून. काय नेमकं सांगाल सर? वास्तविक देवनार पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि इतर अधिकारी कर्मचारी आहेत, हे 15 ऑगस्ट असो किंवा प्रजासत्ताक दिन असो, दरवेळेस स्थानिक नागरिकांना मोठ्या सन्मानाने या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी ते आवर्जून बोलवतात. स्थानिक नागरिक असो, मोहल्ला कमिटीचे सदस्य असो, महिला मंडळ असो, यासुद्धा मोठ्या प्रमाणात हिरिरीने एक या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असो किंवा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असो, हिरिरीने ह्या कार्यक्रमात ते भाग घेत असतात. देशाचा ज्या नागरिकाला अभिमान आहे, त्या प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्याच्या या 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीच्या दिवशी हिरिरीने अशा कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे.
तर आपल्यासोबत आहेत या देवना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुराणिक साहेब आहेत. या त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया. सर, मला सांगा सर, आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून. सर, काय सांगा? प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे. भारताचा प्रत्येक नागरिकाला एक अभिमान आहे. आपण स्वातंत्र्य 1947ला नंतर मिळाल्यानंतर आपण दरवर्षी आता मोठ्या मोठ्या प्रमाणात जो प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतो, त्यात तरुण पिढीला आपण नवीन एक स्वातंत्र्य म्हणजे काय ह्या गोष्टी सांगतो. आणि एक राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रवेशद्वार शेजारीच आहे. हे प्रत्येक पोलीस स्टेशन आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही प्रजासत्ताक दिन जो आहे ध्वजवंदन करून साजरा करतो आणि त्याला चांगलाच पाहतो. आदेशान्वये आपण नशामुक्ती अभियान चालवता. सर, लोकांचा काय प्रतिसाद मिळतो? लोकांचा अतिशय व्यवस्थित आणि चांगला प्रतिसाद आहे. उलट लोक उत्साही आहेत. लोकांनी आम्ही एक कम्युनिटी पोलिसिंग म्हणून चालू केलेलं आहे. त्या कम्युनिटी पोलिसिंगमध्येच आम्ही नशामुक्ती देवनार असा एक ड्रग्स फ्री देवनार म्हणून एक कन्सेप्ट चालू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा चांगला सहकार्य आम्हाला लाभत आहे. आणि त्या स्वतः रणरागिणी म्हणून नारी शक्ती म्हणून येत आहेत. आणि काही लोकांना सुद्धा म्हणजे सामाजिक क्षेत्रातले लोक जे आहेत तेही पुढे आलेले आहेत. आणि नक्कीच आम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळेल यात शंका नाही. नेमके कुठली पथक आहे ते काय आमच्या विभागातील जनतेला कळू द्या. नेमकी सर, मॉडेल आहे? मी आर्मीमध्ये 22 वर्ष नोकरी केलेली आहे. आर्मीमधनं रिटायर होऊन पोलीस खात्यात आलेलो आहे. ही पोलीस खात्यातली पदक नाहीत, ही आर्मीमधली पदक आहेत. तर आपल्यासोबत घोडके साहेब आहेत. सर, सांगा या मेडलचं काय वैशिष्ट्य आहे आणि कधी मिळाले ते? नमस्कार, मी आर्मी रिटायर आहे. आर्मी रिटायर होऊन पोलीसमध्ये भरती झालो आहे. हे मेडल मला आर्मीमधील आहेत. 18 वर्षे सेवा करून पुन्हा मी पोलीस खात्यात रुजू झालो. धन्यवाद सर. थँक्यू. कैमरामैन रवि नाडर साथ अकबर अली, महाराष्ट्र टाइम्स, सवाल महाराष्ट्र का। जय हिंद।